सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण मिथुन राशीच्या मेष ते मीन जोडीदारांविषयी माहिती समजून घेणार आहोत. कारण लग्न ठरवताना कोणत्या राशीचा जोडीदार निवडावा असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आणि त्या सगळ्यांच्या शंका दूर व्हाव्यात म्हणूनच आपण ही मालिका सुरू केली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या जन्मकुंडलीत कोणत्याही घरात 3 अंकामध्ये जर चंद्र लिहिलेला असेल तर आपण मिथुन राशीचे आहात हे समजून चला. मिथुन लग्न, मिथुन चंद्र किंवा मिथुन रवी अशा प्रकारे ही रास लागू होते. पण विशेषतः मिथुन लग्नावर जर आपला जन्म असेल तर ही वर्णनं आपल्याला जास्त लागू पडतात. आपण जर मिथुन राशीचं वर्णन पाहिलं तर शिडशिडीत शरीरयष्टी, लांब बोटं, हसत बोलणं, वाचनाची प्रचंड आवड ही यांची ओळख असते. पण एक मोठी चूक हे लोक करतात. वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवतात. त्यामुळे यांच्या आयुष्यात फटका हा नेहमी बसतो. त्यामुळे यांना एक सल्ला, बालिशपणा सोडा आणि थोडं प्रौढ बना. आता आपण मिथुन राशीला मेष राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे पाहणार आहोत. मिथुन पती आणि मेष पत्नी यांचा संसार म्हणजे हिरव्या रंगाशेजारी लाल रंग. एकमेकांची मागील जन्मात शिल्लक राहिलेली उणीधुणी फेडण्यासाठी हे एकत्र आलेलं जोडपं असं आपण म्हणू शकतो. मिथुन पती आणि मेष पत्नी म्हणजे काय तर आग आणि हवा एकत्र आल्यावर काय होतं. नातं तुम्ही गप्पिष्ट हसरे पण निर्णयात वेळ घेणारे. मेष पत्नी थेट बोलणारी, तापट आणि एकदम निर्णय घेणारी. त्यामुळे काय होतं तर घरामध्ये वाद होतात. स्वाभाविकच इथे भांडणात आपल्या मेष पत्नीचाच आवाज हा मोठा असणार. पण जर तुम्ही थोडं धैर्य दाखवलं, जबाबदारी घेतली आणि पत्नीला मान दिला तर तीही तुम्हाला स्वीकारते आणि आपला संसार हा नक्की आनंदाचा होतो. आता आपण मिथुन राशीचा पती आणि वृषभ राशीची पत्नी असेल तर काय होतं हे पाहूया. ही जोडी खूप आनंदी असते. वृषभ पत्नी रसिक, आनंदी, स्थिर विचारांची आणि तुम्ही विनोदी आणि बोलके. त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण, संगीत, नाटक, फिरणं हे सगळं तुम्ही दोघं मिळून चांगला एन्जॉय करता. फक्त फरक एवढाच, ती व्यावहारिक आणि तुम्ही कल्पना विश्वात रमणारे. तुम्ही जर तिच्या स्थिर स्वभावाचा आदर केला तर संसार आपला नंदनवन होतो. आता मिथुन राशीचाच जोडीदार असेल तर आपल्या जीवनात काय घडतं तर ही जोडी आपण 2 लहान मुलांचा संसार, दोघेही बोलके, खोडकर, वाचनप्रेमी. त्यामुळे घरात मजा पण दोघेही निर्णयामध्ये कमकुवत. त्यामुळे आपल्याला तिसऱ्याचा आधार लागतो. जर आपण आपल्या आयुष्यात थोडं गांभीर्य वाढवलं, विचारांची प्रगल्भता वाढवली तर आयुष्य हे नक्की सुंदर होईल. आता आपण मिथुन राशीला कर्क राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे पाहणार आहोत. येथे काय होतं तर भावना आणि बुद्धी यांचा संघर्ष दिसून येतो. कर्कपत्नी भावनिक नाती जपणारी तर तुम्ही हलके फुलके. त्यामुळे थोडं मिसमॅच इथे होऊ शकतं. पण जर आपण तिच्या भावनांचा आदर केला तर ती आयुष्यभर आपल्याला साथ देते. आता आपण मिथुन राशीला सिंह राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे पाहणार आहोत. तुम्ही शांत आणि जुळवून घेणारे तर सिंह पत्नी ठाम निर्णय घेणारी. त्याच्यामुळे काय होतं घरात पत्नीचाच दरारा चालतो पण तिचं मन मोठं असतं. तुम्ही जर थोडा प्रौढपणा दाखवला तर ती तुमच्या सोबत उभी राहते. आता आपण मिथुन राशीला जर कन्या राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे आपण पाहूया. ती न्यायप्रिय असते. तिच्या रागावण्यात एक ऐट असते. आपण जरासे प्रौढ व्हा, आपला थोडासा बालिशपणा आपण कमी करा, जबाबदाऱ्या घ्या. म्हणजे या कन्या राशीच्या राणी सरकार खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबरीने उभ्या राहतील. क्वचित प्रसंगी तुमच्या पुढेच 2 पावलं त्यांची असतील. मिथुन वराला जर कन्या पत्नी मिळाली असेल तर नक्कीच यांचा संसार चांगला होतो. कारण दोघांचेही राशी स्वामी हे बुध आहेत. त्यामुळे बुद्धिमत्ता, वाचनप्रियता, बोलके. पण फरक एवढाच, पण मिथुनेचं काय होतं वाचलेलं ते प्रत्येक गोष्ट खरी मानतात आणि कन्या राशीचं काय होतं
की कुठलीही गोष्ट वाचली तरी ते 10 ठिकाणी चिकित्सा करतात किंवा त्याच्यावर संशय घेतात. प्रमाणे या दोन्ही राशींना घरात संग्रह करायला दोघांनाही आवडतो. व्यवस्थित ठेवण्याचा गुण, तिच्याकडे जास्त निर्णय क्षमता, शिस्त आणि कर्तव्य यात ती तुमच्यापेक्षा नक्कीच सरस असते. तुम्ही थोडा व्यायाम सुरू केला आणि तिला थोडं हसायला शिकवलं तर संसार हा नक्की खूप सुंदर होतो. मिथुन राशीला तूळ राशीचा जर जोडीदार असेल तर यांच्या आयुष्यात कसं चालतं हे आपण पाहूया. ऍक्च्युली जर पाहिलं, मिथुन आणि तुळेची ही जोडी अतिशय सुंदर असते, कारण दोघेही तुम्ही वायू तत्वाचे आहात. त्याच्यामुळे तुमचे विचार जुळतात, संवाद चांगला होतो, नातं अगदी हलकं फुलकं राहतं. त्याच्यामुळे तूळ आणि मिथुन ही जोडी अतिशय चांगली असते. आता आपण वृश्चिक राशीचा जर जोडीदार तुमचा असेल तर यांनी कधीही विवाह करू नये, कारण वृश्चिक आणि मिथुन ह्या षडाष्टकातल्या जोड्या आहेत. मिथुन रास ही बालिश आणि वृश्चिक रास ही खोल, त्याच्यामुळे गैरसमज खूप होऊ शकतात आणि जर नातं असेल तर नातं टिकवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. आता आपण मिथुन राशीला धनु राशीचा जर जोडीदार असेल तर यांचं कसं असतं हे पाहूया. तसं पाहता ही जोडी एकमेकांना पूरक होऊ शकते. थोड्या यांच्या विचारधारा वेगळ्या असतात, पण जर आपण समजून घेतलं तर होऊ शकतं. आता आपण मिथुन राशीला मकर राशीचा जोडीदार असेल तर यांचं कसं असेल. ही सुद्धा जोडी ही प्रीती षडाष्टकातली जोडी आहे, कारण मकर पत्नी ही कामसू, शिस्तप्रिय आणि जबाबदार असतात आणि तुम्ही अगदी हलके फुलके, गांभीर्य कमी असलेले. त्याच्यामुळे येथे थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो ही जोडी आपण टाळू शकतो. आणि जर असेलच तर मग काय, थोडं तुम्ही तुमच्या आयुष्यात गंभीर व्हा आणि मग नातं टिकवण्याचा प्रयत्न करा. आता आपण मिथुन राशीला कुंभ राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे पाहूया. आता ही सुद्धा जोडी बऱ्यापैकी जुळणारी आहे, कारण हे दोघेही बुद्धिमान, दोघांचं पण वायुतत्व. पण इथे काय होतं की अलिप्त कुंभपत्नी ती विचार करणारी असते, संशोधन करणारी असते. तर मिथुन पतीने काय करावं की आपल्या कुंभपत्नीच्या बुद्धिमत्तेचा आदर केला तर नातं नक्की सुंदर होऊ शकतं. मिथुन राशीला जर मीन राशीचा जोडीदार असेल तर यांच्यामध्ये काय होतं. यांचा संसार हा टिकतो, संसार टिकत नाही असं नाही, पण थोडे स्वभावामध्ये फरक असतात. मीन राशीची पत्नी ही थोडी भावुक असते, इमोशनल असते, मला सतत समजून घ्यावं अशा तिच्या धारणा असतात. त्याच्यामुळे एकमेकांशी बोलून घ्या, समजून घ्या, तर नातं नक्कीच टिकू शकतं. इथे आपण कुठल्या राशीचा जोडीदार मिथुन राशीसाठी कसा वागतो, कसा सूट होतो हे पाहिलं.